आदरणीय पालकांच्यामधून उत्स्फूर्तपणे बोलण्यासाठी नेहा वायकर मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमच्या राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूलच्या वतीनं त्यांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद सर. आपण या संस्थेशी जोडले गेलेले आहात, त्यामुळे आमच्यापेक्षा मी एक पॅरेंट आहे. माझ्या नंदेची मुलं या संस्थेमध्ये शिकत आहेत, अर्णव पोरे आणि विराज पोरे. आमच्यापेक्षा जास्त तुम्ही या संस्थेशी कनेक्टेड आहात. पण गेले 2 दिवस मी इथे आहे, तेव्हापासून जो मी बॉन्डिंग बघितला, मी स्वतः एका एज्युकेशनल ऑर्गनायझेशनशी कनेक्टेड आहे, पण जे मॅनेजमेंट आणि तिथले जे एम्प्लॉईज आहेत, एम्प्लॉईज म्हणण्यापेक्षा इथले तर सगळे फॅमिली मेंबर्स जे आहेत, त्यांच्यातला जर बॉन्ड आपण बघितला तर असा बॉन्ड कुठंच आपल्याला बघायला मिळणार नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या RBPNसाठी. आणि आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, बरोबर ना? महिलांना राग नाही ना आला? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा एक पुरुष असतो. इथंपर्यंत बरोबर आहे. पण आज आपण इथे एक उदाहरण बघितलं, जर स्त्री आणि पुरुष दोन्ही एकमेकांना सपोर्ट करत असतील विथ द सपोर्ट ऑफ देअर फॅमिली मेंबर्स, तर त्यांची जी प्रगती आहे ती कोणीच रोखू शकणार नाही. याचं एक ज्वलंत उदाहरण आपण इथं बघितलं. एकदा आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब आणि माननीय मनीषा पाटील मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मग अशीच त्या दोघांचा सत्कार इथे झाला. आय थिंक इथं बसलेल्या प्रत्येक पॅरेंट्सच्या मनात असं येत होतं की गेले 2 दिवस इथे सगळेच जे पाहुणे येत आहेत त्यांचा सत्कार होत आहे. पण जे ॲक्च्युली सत्कार ज्यांचा व्हायला हवा, ज्यांच्या इथे आपण आपली मुलं सोडतो, ज्यांच्या जीवावर आपली मुलं इथं शिकत आहेत, त्यांचा सत्कार इथं काही लोकांनी इथं केला. त्यांचंही मी इथं धन्यवाद मानते. आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे काल इथं एक सत्कार समारंभ घेण्यात आला. पिक्चरमध्ये आपण बघितलं असेल, एक शाहरुख खानचा डायलॉग आहे, अम्मी जान कहती थी कोई भी काम छोटा या बडा नहीं होता, बरोबर ना? पण हे फक्त पिक्चरपुरतंच मर्यादित नाही आहे. काल अत्यंत माझ्या मनाला भावलेली एक गोष्ट इथं घडली, जेव्हा सकाळी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. आपण समाजामध्ये बघितलं की प्रत्येक कामाला एक स्टेज किंवा लेवल आपण मानतो समाजामध्ये, पण इथं अगदी प्लंबर असतील, वायरमन असतील, यांचासुद्धा सन्मानचिन्ह देऊन जो पुरस्कार करण्यात आला. आपल्या इथं एक 80% जास्त मिडल क्लास लोक आहेत. एकदा आपल्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट अँड लकी दॅट आवर चिल्ड्रन्स आर स्टडिंग हिअर. सो आपण म्हणतो की वी आर प्राऊड टू बी इंडियन. ओके, इथंपर्यंतच मर्यादित नाही. आपली मुलं नक्कीच म्हणतील की वी आर प्राऊड टू बी RBPNs. सो एकदा या सगळ्यांसाठीच, आणि स्पेशली जे हॉस्टेल बॉईज आहेत, हॉस्टेलचा डान्स आला म्हणजे तिकडचा दंगा कोणीच रोखू शकत नाही. तेव्हा हे जे युनिटी इन डायव्हर्सिटी आपण बघतो, एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि मी पुन्हा एकदा या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. धन्यवाद मॅडम. आम्ही या ठिकाणी आमचं कौतुक केलं, शाबासकीची ताप दिली. यानंतर स्नेहलता सूर्यवंशी मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतात, त्यांना मी विनंती करतो. सगळे श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की. आज 3 दिवस झाले इथं कार्यक्रमासाठी आपण सर्व पालक एकत्र जमलेलो आहोत. आणि आज इतका छान कार्यक्रम 3 दिवस झाले ते नियोजन केले. आपल्याला बघताना खूप छान वाटतं हे सगळं, पण ह्या पाठीमागे किती हात काम करत होते हे त्या संकुलाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाच माहीत. कसं असते, पुढं पडद्याच्या पुढे भरपूर लोक असतात असं नाही, पण पडद्या पाठीमागचे कलाकारसुद्धा खूप असतात. तसं आज मी इथं पालक या नात्यानं मनीषा मॅडम म्हणण्यापेक्षा आणि सर म्हणण्यापेक्षा लक्ष्मीनारायणाचा जोडा, आज हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आपल्या इस्लामपूरच्या नगरीला लाभलेला आहे. आणि आपल्या इस्लामपूर नगरीमध्ये कृष्णा संकुलची मुलं दिल्लीला बँड पथकाच्या ह्याच्यात रूपात जाणार आहेत. साक्षात स्वामी समर्थांचं पाठबळ घेऊन ते तिथं चाललेत. आपण सर्व पालकांनी त्यांना टाळ्या वाजवून खूप खूप शुभेच्छा देऊया अशी मी सर्वांना विनंती करते. आणि एकदा टाळ्यांचा गजरात आपण त्या मुलांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. आणि आपलं आज बँड पथक दिल्लीला चाललंय. आज इस्लामपूर नगरीमध्ये किती मोठा मानाचा तुरा
ह्या दोन जोडप्यांनी रोवलेला आहे. आणि मी म्हणते पुण्यामध्ये आपण म्हणत होतो शिक्षणाची नगरी, आज मी असं म्हणेन कृष्णा संकुल यामध्ये खरोखर खऱ्या अर्थाने शिक्षणाची ज्ञानगंगा वाहती ठेवून त्यांनी शिक्षणाची जी ज्ञानज्योत ही केलेली आहे, प्रेरित केलेली आहे, त्या ज्ञानज्योतीला आपण सर्व पालकांनी सहकार्य करूया. आणि इथून घडणारी मुलं मोठमोठ्या हुद्द्यावर जाऊन ISI अधिकारी व्हावे, चांगल्या चांगल्या पदावरती जावे, उद्योजक व्हावे आणि प्रत्येकानं त्यांच्यामध्ये करिअर जे आहे ते डेव्हलप करावे आणि ह्या सर्व संकुलाचा त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आदरणीय व्यासपीठ यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा सर्व कृष्णा संकुलच्या टीमला खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील सर्व कार्यक्रमासाठी आणि पुढील सर्व त्यांच्या जी शैक्षणिक काय त्यांनी धोरणं रचली असतील त्याच्यासाठी पालकांच्या वतीने शुभेच्छा देते आणि मी थांबते. धन्यवाद. मॅडम, जय थँक्यू हिंद, व्हेरी जय मच. भारत. तुमची दाद आणि आशीर्वाद आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. थँक्यू सर्वांच्या वतीनं. या ठिकाणी निकाल जाहीर करण्यासाठी आदरणीय रक्टे सर आणि कांबळे सर यांनी यावं अशी विनंती करते. खरं तर सगळे डान्स एकदम सुंदर झालेले आहेत. कोणाला नंबर द्यायचा हे कळेना झाले. बऱ्याच जणांचं ह्यांचं ज्या वेळेला डिस्कशन आलं आमच्याकडं त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्यात मी जाऊन प्रत्येकाची प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि कोणत्या डान्सला जास्त प्रतिसाद येतोय त्याच्यावर पण आपण ठरवलं. आणि त्याच्यानंतर पहिले 6 रोख रक्कम हे सगळे आपण सिनियर मुलांच्यामध्ये देतोय. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. आणि ज्युनियरमध्ये आपण 6 काढलेले आहेत त्यांना चषक देतोय त्या ग्रुपला. सगळ्यांचे शिक्षक असू दे, कारण शिक्षकांनी परिश्रम केलेला आहे. मला माहिती आहे त्यांची चेहरे दिसत आहेत. आपण कुणावरही अन्याय करायचं नाही आहे. शाळा आपलीच आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रोत्साहन देणं आमचं काम आहे. त्यांच्या ह्याला कोणीही जर असं वाटलं की आमचा डान्स सगळ्यात चांगला होता तर कोणीसुद्धा वाईट वाटून घेऊ नका. सगळे डान्स पहिल्या नंबरच्याच तोडीचे आहेत. परंतु कुणाला तरी नंबर जाहीर केला पाहिजे. तर सगळ्यांच्या मतानुसार जो काही निर्णय असेल आणि अंतिम निर्णय हा पंचांचा या ठिकाणी झालेला आहे तो निर्णय त्यांनी द्यावा अशी मी विनंती करते. मी याच्यात नाही आहे. धनु सर. ओम गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम मी राजाराम बापू मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे आदरणीय संस्थापक श्री विनायक पाटील साहेब आणि मॅडम यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला ह्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परीक्षण करण्यासाठी बोलवलं. ॲक्च्युली 2 दिवस झाला मी हा प्रोग्राम बघतो आहे. अतिशय भव्य दिव्य हा प्रोग्राम. आपल्या सांगली नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा परफॉर्मन्स, अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम कुठेही होत नाहीत. म्हणजे इवन तुम्ही संजीव घोडावत ग्रुपला जरी गेलात तरी अशी मॅनेजमेंट, असे सादरीकरण तुम्हाला टाईम टू टाईम भेटणारच नाही आहे. कारण आम्ही ते प्रोग्राम पाहिलेले आहेत आणि खरोखरच खूप अभिमान वाटतो की आपल्या इस्लामपूरमध्ये अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम या महाविद्यालयात होत आहेत. सरांनी आणि मी खूप थोडंसं कन्फ्यूज होतं की नंबर कोणाला द्यायचे, कारण मार्क्स काय काय सेम यायला लागले, काय काय मागं फोडवायला लागले. पण सादरीकरण स्पर्धा म्हटलं की थोडंसं आपण ग्रुप युनिटी, सिंक्रोनायझेशन्स, एक्सप्रेशन्स, थीम्स आणि प्रेझेंटेशन्स अशा बऱ्याचशा गोष्टींना या ठिकाणी आपण महत्त्व देतो. तर जे मी आता या ठिकाणी बक्षीस ज्यांचं नाव अनाऊन्स करतो आहे ते सर्व विद्यार्थी असतील, त्यांचे टीचर्स असतील, त्यांचे कोरिओग्राफर्स असतील आणि सन्माननीय अतिथी ज्यांच्या हस्ते आपण त्यांना हे पारितोषिक देणार आहोत. त्या सर्वांनी या रंगमंचावरती यावं. आणि इतके मोठे ट्रॉफीज कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नसतात. म्हणजे इवन बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये, स्कूलमध्ये आम्ही स्वतः काम करतो बघतो तर सर्टिफिकेट्स दिलं जातं, छोटी ट्रॉफी छोटी बनवलं जातं. पण इवन एवढे मोठे शिल्ड्स, ट्रॉफीज म्हणजे हा सन्मान हा त्यांच्या कर्तृत्वाचा आहे आणि त्यांच्या कामाचं आहे. आणि ह्याची जपणूक, ह्याची आपुलकी, ह्याचं नातं
हे जपण्याचं काम या महाविद्यालयामध्ये केलं जातं. ओके, मी या रंगमंचावरती या संस्थेचे संस्थापक सन्माननीय आदरणीय श्री विनायक पाटील सर यांना विनंती करतो. त्याचबरोबर या संस्थे शाळेचे जे काही सन्माननीय संचालक आहेत, जे सन्माननीय अतिथी आहेत, मान्यवर आहेत, या सर्वांनीच या रंगमंचावरती यावं. सर्वांची म्हणजे मला नावं माहीत नाहीत, पण मी विनंती करतो की मॅडमने सांगितलेल्याप्रमाणे या संस्थेचे संस्थापक आदरणीय विनायक पाटील साहेब, प्लीज आपण रंगमंचावरती यावं. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे जे सर्व अतिथी आलेत, हे सर्व जे मान्यवर आहेत, ह्या सर्वांनी या रंगमंचावरती या. या सर्वांच्या शुभ हस्ते आपण त्याचबरोबर या विद्यालयाचे प्राचार्य, मॅनेजमेंट, सर्व अधिकारी यांनी रंगमंचावरती यावं. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मोठा अनुभव सांगतो की आजपर्यंत जितके स्नेहसंमेलन पाहिले, त्या स्नेहसंमेलनाच्या शेवटपर्यंत फक्त शेवटच्या डान्समध्ये असणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालकच असतात. पण गेले 3 दिवस या ठिकाणी जवळपास 2,000 ते 2,500 पालक संपूर्ण कार्यक्रम बघण्यासाठी थांबतात. हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. खूप बरं वाटलं ऑब्विसली. चला, मी या ठिकाणी 6वा क्रमांक जाहीर करतोय, जो या ठिकाणी कोळी गीत सादर झालं. या कोळी गीताच्या डान्ससाठी 6वा क्रमांक दिला जातोय. कोळी गीत तो सर्व विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, कोरिओग्राफर्स, प्लीज कम ऑन द स्टेज. प्लीज कोळी गीतामधील विद्यार्थी कोळी नृत्यामध्ये जे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे कोरिओग्राफर, टीचर्स आणि त्यांचे वर्ग शिक्षक कृपया त्वरित यावरती. मुलं येणार ठीक आहे, थोडेफार आले ते नाही घ्यायचं मग. जे डान्स अच्छा. बसवलेले होते, जे शिक्षक आहेत, वरती स्क्रीनवर पण ऐकायला येत असेल, त्या शिक्षकांना माझी विनंती आहे की ज्या गाण्यांचा इथून तुम्हाला आवाज येतोय, ज्यांचा नंबर बसलाय, ते विद्यार्थी असतील तर विद्यार्थी आणि शिक्षक या ठिकाणी आहेत. कोळी चला या. नृत्याचे विद्यार्थी आलेले आहेत, जोरात एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. 6वा क्रमांक या ठिकाणी त्यांचा आलेला आहे. कोळी नृत्य. 1 मिनिट. होय होय. सर्व सन्माननीय शिक्षक कोण आहेत ते या ठिकाणी यायचे आहेत. कोळी नृत्याचे माळवदे मॅडम, आपण पुढे आलात तर 6व्या नंबरचं बक्षीस माझ्याकडे द्यायचं आहे. हातात तसं धरून घेऊ नका. विद्यार्थी, इथं जोरदार टाळ्या या ग्रुपसाठी. दर्या रे माझ्या सागर रे. ज्या टीचर आहेत त्यांनी इकडे यायचं आहे, त्या कोळी नृत्याच्या वर्गाच्या टीचर. इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्व विद्यार्थ्यांसाठी. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पुढील ग्रुप आहे 5वा क्रमांक. ज्या ग्रुपने या माळवदे मॅडम ठिकाणी जिथं असतील त्यांनी इकडे यायचं आहे. ज्या ग्रुपने या ठिकाणी एक अतिशय सुंदर एक नाटिका नृत्य सादर केलं. नारी शक्ती हा जो ग्रुप आहे, नारी शक्तीचा परफॉर्मन्स करणारा ग्रुप, या ग्रुपला 5वा क्रमांक या ठिकाणी देण्यात येतोय. नारी शक्ती ग्रुप, त्यांचे टीचर्स, स्टुडंट्स, ठीक आहे, त्यांचे टीचर्स इयत्ता 8वी
बरोबर ना? देशपांडे मॅडम. चला पुढचा ग्रुप आहे ज्याला चतुर्थ क्रमांक देण्यात येणार आहे, तो आहे तांडव ग्रुप. तांडव नृत्याच्या विद्यार्थ्यांनी स्टेजच्या समोर येऊन रेडी राहायचं आहे. स्टुडंट्स, ज्या टीचर आहेत त्यांनी इकडे यायचं आहे. टीचर समोर येत जावा, त्यांचे कोण असतील ते. हे घ्या बाई. नारी शक्तीला आपण या ठिकाणी 5वा क्रमांक देतोय. जोरदार टाळ्या. तांडव ग्रुप पुढील क्रमांक चौथा क्रमांकाचे मानकरी आहेत. तांडव नृत्य. तांडव ग्रुपमधील विद्यार्थी आणि त्यांचे वर्ग शिक्षक, त्यांचे कोरिओग्राफर्स यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायला पुढे यायचं आहे. तांडव ग्रुप. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक जाणार आहे तो ग्रुप डान्स आहे तानाजी मालुसरे थीम. तृतीय क्रमांकाचे मानकरी तानाजी मालुसरे थीम. त्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. शिक्षक आणि विद्यार्थी सोबत यायचे आहेत. जरा लवकर, कार्यक्रम बराच वेळ चालू झालाय, सोडायचा आहे. हा चौथा आहे ना? हा चौथा. जोरदार टाळ्या या तांडव ग्रुपसाठी. पुढील ग्रुप आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला तानाजी मालुसरे ग्रुप. परफॉर्मन्स ज्यांनी केला ते सर्व विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, कोरिओग्राफर. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी जरा लवकर यायचं आहे. ही सर्व टीम 26 जानेवारीला राजपथावर जाणारी टीम आहे. तानाजी मालुसरे टीम आहे ही. याच्यानंतर दुसरं युद्ध त्यांचं चालू होणार आहे. तानाजी मालुसरे परफॉर्मन्स टीम प्लीज कम फास्ट. तृतीय क्रमांक. त्यानंतर द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकवलेला आहे, अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स त्यांनी केला. आदिवासी नृत्य करणारा जो लास्टचा परफॉर्मन्स होता तो ग्रुप. सगळे जण वर यायचे. द्वितीय क्रमांक असतील ते. धनु सर विद्यार्थी बोलवत आहेत. हॉस्टेल शिक्षक सगळेच या यार. सगळ्यांनी तुम्ही मेहनत घेतलेली आहे. दिनकर सर, दिनकर वसावे, दिनकर मस्कर, सगळे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 25,000 रुपये आहे. द्वितीय क्रमांकाचं 15,000 रुपये आहे. तृतीय क्रमांकाचं 10,000 रुपये. चतुर्थ क्रमांक 7,000 रुपये. अतिशय सुंदर असा हा नृत्याविष्कार या ग्रुपने सादर केला. जोरात टाळ्या वाजवायच्या तानाजी मालुसरे टीमसाठी. द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरलेले आदिवासी ग्रुप परफॉर्मन्सचे विद्यार्थी अतिशय सुंदर असं कोऑर्डिनेशन झालेलं आहे. विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. एकदम स्टंट केलेले होते. आदिवासी नृत्य खरोखर एकदम सुंदर असं कोऑर्डिनेशन विद्यार्थ्यांनी केलं होतं. आणि स्टेप्स ज्या होत्या त्या आदिवासी सगळ्यांच्या होत्या. कम ऑन द स्टेज. आदिवासी ग्रुप पटकन यायचे वरती. सर्वच हॉस्टेलचे शिक्षक या ठिकाणी.
सर्व डान्स टीचर पण या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह व्हावे अशी मी विनंती करते. या ना सुमित सर, डान्सचे टीचर पण घ्या तुमचे. द्वितीय क्रमांक या ग्रुपला मिळालेला आहे. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत विद्यार्थ्यांसाठी. आणि आता प्रथम क्रमांक, ज्या नृत्यामध्ये आदिशक्तीचा वास होता, यल्लम्माचा वरदहस्त होता आणि रेणुकाची कृपाछाया होती, एक अविस्मरणीय असा हा नृत्याविष्कार, ज्या नृत्याविष्कारनं कालचाही रंगमंच आणि आजचाही रंगमंच हा सप्तरंगाने उधळून टाकला. जोगवा डान्स, जोगवा डान्स करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळालेला आहे. जोगवा परफॉर्मन्स 25,000चं बक्षीस यांनी जिंकलेलं आहे. 2 नंबर आदिवासी 15,000 आणि 3 नंबर तानाजी डान्स या ठिकाणी 10,000 रुपये. जोरात टाळ्या वाजवायच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. सर्व हॉस्टेल बॉईज आहेत हे सर्व. गोरपडे मॅडम या ना तुम्ही पण सगळे. यानंतर आपण KG सेक्शन बघणार आहोत. ओके, यानंतर आपण ज्युनियर कॅटेगरी मध्यम गट, यानंतर आपण ज्युनियर कॅटेगरी मध्यम गट 6वा क्रमांक जातोय. तू लेगिने साळू हा जो छोट्या मुलांनी केलेला डान्स परफॉर्मन्स होता, अतिशय सुंदर. आणि त्यांचे क्लास टीचर्स, तू लेगिने साळू, एक साळू डान्स. फर्स्ट स्टँडर्ड तन्वी पाटील मॅडम, साळू डान्स फर्स्ट स्टँडर्ड. प्लीज वर्ग शिक्षक त्यांनी यायचं आहे. तन्वी पाटील मॅडम, तन्वी पाटील साळू डान्स. अरे अरे वा वा वा. सर्व नवरदेव आलेले आहेत. हा नवरदेव होता. साळूचं लगीन फर्स्ट स्टँडर्ड तन्वी पाटील मॅडम. नवरदेवानी वरती उभं राहायचंय. यानंतर जो 5वा क्रमांक जाणार आहे, LKG चे उभं राहा रे, उभं राहा. जोरात टाळ्या वाजवायच्या त्या छोट्या विद्यार्थ्यांसाठी. पुढचा ग्रुप, यानंतर 5वा जो क्रमांक जाणार आहे ज्युनियर ग्रुपसाठी, तन्वी पाटील मॅडम. चिटिया कलिया रे. 5वा ग्रुप 5वा क्रमांक मिळतोय. ज्या छोट्या मुलांनी या ठिकाणी डान्स परफॉर्मन्स मुलांच्या केला, चेहऱ्यावरचा आनंद आहे. टाळ्या वाजवायच्यात सगळ्यांनी. चिटिया कलिया रे हा जो डान्स परफॉर्मन्स या ठिकाणी झाला तो आपण 5वा क्रमांक म्हणून देतोय. त्यांचे वर्ग शिक्षक, चिटिया कलैया रे हा जो डान्स परफॉर्मन्स या ठिकाणी सादर झाला. चिटिया कलैया रे या ग्रुपने 5वा क्रमांक या ठिकाणी पटकवलेला आहे.
या रंगमंचावरती या. जोरात टाळ्या वाजवायच्या सगळ्यांसाठी. त्यांचे सर्व विद्यार्थी आणि टीचर्स. त्यानंतर चतुर्थ क्रमांक ज्या ग्रुपनी पटकवलेला आहे. आता माझी सटकली हा जो या ठिकाणी जाऊन परफॉर्मन्स झाला सिंगम स्टाईल. आता माझी सटकली. टाळ्या वाजवायच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. सटकली रे सटकली हा जो परफॉर्मन्स या ठिकाणी झाला त्या परफॉर्मन्सला आपण या ठिकाणी चतुर्थ क्रमांक देतोय. सटकली रे सटकली. त्या वर्गाचे वर्ग शिक्षक किंवा विद्यार्थी या ठिकाणी असतील तर त्यांनी लवकरात लवकर रंगमंचावरती यायचं आहे. चतुर्थ क्रमांक ज्यांनी मिळवलं ते. सटकली रे सटकली. पुढचं आले आले मुलं आली ना. सटकली रे सटकली. एकटीचीच. क्लास टीचर कोण असेल त्यांनी यायचं या ठिकाणी. सुजाता पाटील टीचर्स प्लीज. सुजाता पाटील टीचर. ओके. बरी विद्यार्थी. तृतीय क्रमांक मध्यम गट. तृतीय क्रमांक जोरात टाळ्या वाजवायचे. सुजाता यादव सुजाता पाटील मॅडम आणि सटकली रे त्यांची सटकली. तृतीय क्रमांक. ज्या ईश्वराचे आपण सर्वजण भक्त आहोत, जो शक्तीचा देवता आहे, बलदेवता आहे, तो म्हणजेच राम भक्त हनुमान. खूप पाहूया. तृतीय क्रमांक ज्या ग्रुपने मिळाला तो मध्यम गट. खूप पाहूया ज्यांनी परफॉर्मन्स केला हॉस्टेल वाईज. यातल्या तीन प्लीज. तिन्ही चला त्यांचे वर्ग शिक्षक. अरे सावकाश जरा पाहूया. खूप खूप अभिनंदन या टीमचं. हॉस्टेल स्टुडंट जोरात टाळ्या वाजवायच्या सर्वांसाठी. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत आपल्या भारतीय संविधानाचे जनक आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती आधारित असलेली नृत्य नाटिका नांदन ग्रुप. इयत्ता 5वी. जोरात टाळ्या वाजवायचे विद्यार्थ्यांसाठी. इयत्ता 5वीचे विद्यार्थी आहेत. Fifth standard त्यांचे वर्ग शिक्षक स्वप्नाली आणि त्या पाटील ग्रुपमधील मॅडम. विद्यार्थ्यांनी यायचंय. नांदन. स्वप्नाली पाटील मॅडम. अतिशय सुंदर संकल्पना या ठिकाणी या नृत्यातून त्यांनी सादर केली. स्वप्नाली माने मॅडम. नांदन इयत्ता 5वीचा विद्यार्थी आणि त्यांचे वर्ग शिक्षक. थोडं पुढे या बाळानो. नांदन पुढे सरा थोडस. टीचर जर असतील तर या ठिकाणी यायचंय. स्वप्नाली मॅडम. अरे सावकाश. आनंद गगनात मावेना. एकदा जोरदार टाळ्या. ज्युनियर कॅटेगरी मध्यम गट प्रथम क्रमांक. धन्यवाद. अभिनंदन. धन्यवाद. आणि पहिला क्रमांक. आपण जेव्हा एखादी नृत्यनाटिका पाहत असतो तेव्हा त्या नृत्यनाटिकेचा आभास आपल्यापर्यंत पोहोचणं, आपल्या भावनेला हात घालणं ज्यांना जमतं आणि ती नृत्यनाटिका पाहताना अक्षरशः
प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतंच, माझ्याही होतं. कारण मी माझ्या लाईफमध्ये त्या सगळ्या गोष्टी अनुभवतोय, सध्याही अनुभवतोय, भविष्यामध्येही अनुभवलं आणि प्रत्येकाने तो क्षण अनुभवलेला असतो. अक्षरशः तो परफॉर्मन्स सुरू असताना अंगावरती काटे येत होते आणि अतिशय सुंदर असं सादरीकरण त्या मुलांनी केलं. त्याचे टीचर्स, त्यांचे कोरिओग्राफर्स आणि विद्यार्थ्यांचे एकदा आपण अभिनंदन करूया. म्युझिक ग्रुप देवा काळजीरे. म्युझिक ग्रुप देवा आवकर सर, काळजीरे. सर्व अतिशय विद्यार्थी, सुंदर सादरीकरण. घोरपडे आणि मॅडम, त्याच्यामध्ये जो सेंटर म्युझिक परफॉर्मन्स विद्यार्थी करणारा घेऊन या विद्यार्थी होता. तुम्ही पण या मॅडम. कोरिओग्राफर जे ते पण उभा राहा तिथं. म्युझिकचे सर्व विद्यार्थी यायचे पटकन. म्युझिक ग्रुप अक्षरशः जो त्या नृत्यातला मेन सेंटर परफॉर्मन्स करणारा जो विद्यार्थी होता त्याचा अभिनय अतिशय सुंदर होता, मनाला भिडणारा होता, काळजाला स्पर्श करणारा होता आणि अतिशय सुंदर संकल्पना त्यांनी या ठिकाणी मांडली. या सर्व ग्रुपचं, या टीमचं जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं कौतुक करायचंय. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत सगळ्यांसाठी. ओके, धन्यवाद, थँक्यू, अभिनंदन आणि आभार. KG सेक्शन म्हणजे आपण जे छोट्या मुलांचे डान्स बघितले की त्यांना कुठल्याही पद्धतीचं समोरून प्राउंटिंग करायला लागले नाही. अतिशय सुंदर सादरीकरण या ठिकाणी त्यांनी केलं. आपण KG सेक्शनमध्ये 3 क्रमांक आलेले आहेत. आपण 3रा क्रमांक जातोय. दुनिया की बातें LKG B, दुनिया की बातें. प्लीज त्यांचे टीचर्स, त्यांचे कोरिओग्राफर्स या ठिकाणी यावं. 3य क्रमांक प्री प्रायमरीचे सर्व शिक्षक, प्री प्रायमरी विद्यार्थिनी आहे, आदिती विद्यार्थी पण आहेत. जोरात टाळ्या वाजवायचे. त्या छोट्या मुलांकडनं करून घेणं फार अवघड आहे. अतिशय सुंदर. या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचं सादरीकरण करत असताना त्यांचा असणारा उत्साह हा अतिशय वाखाणण्याजोगा होता. अभिनय आणि कला यांचं स्वरूप, त्यांचा संगम या छोट्या मुलांच्या डान्समधून आपण अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे. 2य क्रमांक KG सेक्शन, 2य क्रमांक. पोरी जरा हळूहळू चाल, पोरी जरा हळूहळू चाल. त्यांचे क्लास टीचर्स आणि स्टुडंट्स आपण यावं. पोरी जरा हळूहळू चाल. चला पटकन यायचंय. दुसरा ना, हे पहिल्या मॅडम या. जरा लवकर आवरायचंय. कार्यक्रम पालकांना आपल्याला सोडायचंय. परगावचे पॅरेंट्स आहेत, त्यामुळे लवकर बक्षीस समारंभ आवरावा अशी विनंती करते. थँक्यू. आणि प्रथम क्रमांक KG सेक्शन, प्रथम क्रमांक जुली जुली. आजचा जो परफॉर्मन्स झाला, प्रथम क्रमांक जुली जुली. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत खूप मुलांसाठी. सुंदर डान्स जुली जुलीचा परफॉर्मन्स. पहिला नंबर या ठिकाणी आलेला आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या त्या विद्यार्थ्यांसाठी आणि टीचरांसाठी. यानंतर मी
बेस्ट डान्सर घोषित करतोय. सिनियर विभागातील बेस्ट डान्सर या ठिकाणी मी घोषित करतोय. प्रथम सिलेक्ट झालेला डान्सर आहे बेस्ट डान्सर सम्यक नागराळे 9वी, सलग दुसरे वर्ष. दुसरा म्हणजे बेस्ट डान्सरच आहे सुजल सरकटे 10th स्टँडर्ड. त्यानंतर इथं आहे या चारही सुजल सरकटे 10th स्टँडर्ड, रिद्धी पाटील 9th स्टँडर्ड, उत्कर्ष पाटील 5वी. बेस्ट डान्सरचा बहुमान या ठिकाणी आहे सम्यक नागराळे 9वी, सुजल सरकटे 10th स्टँडर्ड, रिद्धी पाटील 9th, उत्कर्ष पाटील 5वी. सर्व विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचंय जरा लवकर लवकर. सुजल सरकटे 10th स्टँडर्ड. जरा फोटोग्राफरांनी पण लवकर आवरायचंय. परगावचे पॅरेंट्स आहेत, त्यांना विद्यार्थी ताब्यात द्यायचे आहेत. प्लीज नॅचरल फोटो निघू देत प्लीज. सुजल सरकटे 10th स्टँडर्ड, रिद्धी पाटील 9th स्टँडर्ड, रिद्धी पाटील 9th स्टँडर्ड पुढे यायचंय. त्यानंतर उत्कर्ष पाटील 5वी. चलो रिद्धी पाटील फास्ट. रिद्धी आणि सिद्धी ह्या जुळ्या बहिणी आहेत, कुणीही ओळखत नाहीये त्याच्यामध्ये. सिद्धी जर असेल तर रिद्धी बरोबर पाहिजे, कारण सिद्धी आहे, रिद्धी सिद्धीशिवाय अपुरी आहे. जोरात टाळ्या वाजवायच्या त्या दोघींसाठी. अँकरिंग आणि डान्स अतिशय, आणि वर्गामध्ये पण हायेस्ट स्कोर अकॅडमीमध्ये यांचा आहे. NCC मध्ये स्कोर आहे. उत्कर्ष पाटील 5वी आहे का इथं? उत्कर्ष पाटील 5वी. नसेल तर मी पुढचे 4 विद्यार्थी ज्युनियरचे 1ली ते 7वी, 1st to 7th मधले. श्रीजित माळी 4थी, स्वरांजली आंबोडकर 1st, आराध्या माने 5th आणि अनुराग सचिन पाटील 3री. या सर्व विद्यार्थ्यांनी यायचे. ज्युनियरचे बेस्ट डान्सर श्रीजित माळी 4थी, स्वराली आंबोडकर 1st, आराध्या माने 5th, अनुराग सचिन पाटील 3री. जर विद्यार्थी असतील तर या ठिकाणी यायचे. झालं. बेस्ट डान्सर प्री प्रायमरी इकडून आले. श्रीजित माळी 4थी, स्वरांजली आंबोडकर 1st, आराध्या माने 5th, अनुराग सचिन पाटील 3री. छोटी आहे ना ती, तीच आहे ना त्यातली? एक मिनिट, जा तिकडं. श्रीजित माळी 4थी, स्वरांजली आंबोडकर 1st, आराध्या माने 5th, अनुराग सचिन पाटील 3री. यानंतर लास्ट बक्षीस समारंभ. बेस्ट डान्सर प्री प्रायमरी आदिती अभिजित साळुंके LKG A, श्रीतेश ऋषिकेश पाटील UKG B, नारायणी योगेश माळी UKG C, सई जयप्रकाश घोरपडे UKG A. मॅडम स्टारच्या छोट्या ट्रॉफ्या आणा पटकन. आदिती अभिजित साळुंके LKG A, श्रीतेश ऋषिकेश पाटील UKG B, नारायणी योगेश माळी UKG C, सई जयप्रकाश घोरपडे UKG A. या सर्व विद्यार्थ्यांनी बेस्ट डान्सरचा बहुमान मिळवलेला आहे. सर्वच डान्समध्ये विजेते झालेले पण सहभागी झालेले सुद्धा विजेते आहेत. सर्वच डान्स या ठिकाणी विजेते झालेले आहेत. सर्वांचंच या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक
अभिनंदन आहे, कौतुक आहे. या भव्य दिव्य 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी साथ दिली. बालक वर्ग असू दे, विद्यार्थी असू दे, कोरिओग्राफर असू दे, हॉस्टेल स्टुडंट, कृष्णा परिवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचा आमच्या वतीने मनापासून धन्यवाद. संस्थेचे संचालक, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व स्नेही, या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. विश्वराज पाटील पसायदान लावायचे. एक 2च मिनटं. सरांच्या दोघांचं हे राहिलं सत्कार. रक्टे सर आणि कांबळे सर घेतलं. नाही सर दोघं ते जज्जे म्हणून 2 जण आले. त्यांचं देतं का ते पाकिट दोघांचे मान द्या ना तुम्ही. मी कसं देणार. आदरणीय रक्टे सर, 1 मिनिट. ती छोटी ट्रॉफी द्यायची त्यांची. 1 मिनिट. सर्व जे अँकर्स आहेत ते एकदा स्टेजवर या. त्यांचं या सर्व अँकरचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार आहे. अँकरिंग टीम या इथं समोर सगळेजण. आपला शेवटचा गोड कार्यक्रम आहे. सर्व अँकर्स, आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार आणि गोड कौतुक आहे. सर्व अँकरना मनापासून धन्यवाद आहे. आपणा सर्वांनाच बक्षिसं मिळालेली आहेत. अँकर उत्कृष्ट आहात म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला बक्षीस दिलेलं आहे. तुमचा ग्रुप अतिशय उत्कृष्ट अशा या ठिकाणी अँकरिंग केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं मनापासून गोड गोड कौतुक आहे. रिद्धी सिद्धी या टीममध्ये आहेत. सगळेच या ठिकाणी. एक ट्रॉफी फक्त देऊन फोटो घ्या त्यांचा. एक ट्रॉफी देऊन सगळ्यांचा कॉमन फोटो घ्या. सर्व अँकर एक मध्ये उभा राहा. मध्ये घ्या. चला सगळे अँकर मध्ये हात लावा सगळ्यांनी ट्रॉफीला. चला. अरे जावा ना पुढून. असं का करायला लागलाय तुम्ही. सर्व अँकर्स, म्युझिक टीम अँकर आणि सर्व 2 दिवसांचे अँकर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं गोड कौतुक आहे. मनापासून अभिनंदन आहे. सर्व अँकर अँकरिंगसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. थँक्यू व्हेरी मच. पसायदान लावायचं या ठिकाणी प्लीज. विश्वराज पाटील. सर्व पालकांनी पसायदानसाठी जागेवर थांबायचं आहे. आत्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे पसायदानहि. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे
गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नित्तिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव श्री त्र्यंबकेश्वर महाराज की, गंगा गोदावरी माता की, सद्गुरु परम पूज्य मोरे दादान की, श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की, भारत माता की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, आरपीपी की, आरपीपी की, आरपीपी की। पुन्हा एकदा सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ड्रायव्हर कृष्णा परिवार वेळेअभावी आपण इथं विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, पालकांची घाई चाललेली आहे, त्यामुळं आपल्या कृष्णा परिवाराचा सत्कार राहून गेलेला आहे। तरी पण आपल्या सर्वांचं मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानते, सर्व टीमचं आणि सर्व पालकांचं।